नमस्कार दादा. नमस्कार. हा, कुठून आलात? आलोय आपण मुंबईला आणि आम्ही सगळे BRC मधले सगळे सहकारी माझे आहेत. ओके. स्वप्नील काडे, जगताप, संतोष आणि वीरेंद्र शर्मा अच्छा. हे असे आपले सहकारी सगळे आलेत आणि आपल्याला त्यांनी आता वर किंवा सोशल मीडियावर बरंच लवुशाबद्दल ऐकलं. त्यामुळे बोलले आपण की जरा लवुशाला भेट देऊया, कसं काय आहे तिथली जरा व्यवस्था बघूया. त्यासाठी आपण आता चाललेलो आहोत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय म्हणाल? खूप छान वाटलं इथे येऊन. ओके. खूप ऐकलं होतं लवुशेबद्दल हा. आणि इथे येऊन खरंच या निसर्गरम्य वातावरणात येऊन खूप आल्हाददायक वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. एसटी आली बघ. एसटी आली बघ. एसटी बघ. एसटी अरे उधर ना सामने ब्रिज पे पकड़ पकड़. वाटर लेना नहीं ये तो हो जाएगा मेरा. उधर क्लिक कर रहा हूँ. आराम से. चढ़ तो जा. चढ़ने तो और अपना ग्रिप लगता है ना. ये उतर है ना. तुला लवशे गाव हे आता पायवाट आहे. पायवाट आहे. इथून खाली गेलात की सावित्री नदी, इथून सरळ वरती महाबळेश्वर, अत्तरशीट पॉईंट, इथे वरती करंजे गाव. ही अशी पायवाट आहे. नमस्कार. आता बघा आम्ही होमस्टे लवशाला पोचलेलो आहोत. आता इथून पुढे तुम्हाला दाखवतो काय काय इथे ॲक्टिव्हिटी आहे ती. इथे राहण्याची सोय आहे. हा डोंगर आहे बाजूला. घेऊ थोडासा. हा असा पूर्ण निसर्ग आहे. आंब्याची शेती आहे. ही अशी आंब्याची लागवड आहे साईडने. नाही ते काल एक ऑडिओवाला होता त्यांनी सांगितलं असं बोल धाबा हे तलावर आहे पूर्ण. केळी बघा. केळी असं पूर्ण लाईव्ह बोर्ड वगैरे आहे. असा पूर्ण निसर्ग आहे. कोणाला यायचं असेल त्यांनी इकडे भेट द्यावी. गाव लवुशे. नाही दादा, काय माहिती आहे, ते जॅकेट घालायचं, रेशी पकडायची आणि घुसायचं आतमध्ये. मी एक टाकलेला आहे व्हिडिओ, मी गेलेलो आहे आतमध्ये आज. हो, मी टाकलेला एक व्हिडिओ याच्या पहिला इथला. तर ही रेशी पकडायची आणि आतमध्ये जायचं. काही नाही, ते जॅकेट घातल्यामुळे का व्यवस्थित आहे. हो, हे आंब्याचं झाड आहे. 30 फूट. 30 हां. बाय. सही है. तो जाओ अंदर. नहीं डूबोगे ना. पता है लेकिन वो डर भी है ना रे. अशी मजा घ्यायची असेल कुणाला तर लवशे गावाला भेट द्या नक्कीच. असे पूर्ण
मतलब क्या फिर? चलो ये संतोष चल अपन जस्ट उधर नहा के निकलेंगे थोड़ा सा. ठीक है. अभी तेरे को तो ज्यादा नहाने का जरूरत नहीं है. एक तासात आपल्याला वरती पोहोचायचंय. हे झाड पक्का आहे ना. हा हा फक्त. खूप छान वाटलं आणि मस्त वॉटर स्पोर्ट्स आहे. काहीतरी विचारावं. कसं वाटलं दादा तुम्हाला इकडे येऊन? हे एकदम मस्त छान प्रसन्न वाटलं ओके. आणि डुंबायला मजा वाटली. धन्यवाद. परत आम्ही इथे आमच्या फॅमिलीसह येऊ, ओके. कारण आम्हाला हे जे गाव हे निसर्ग फार आवडलेला आहे. अच्छा, तुम्ही आलात, तुमच्या मित्रांना पण घेऊन या, लोकांना सांगा लवशे स्टे हे होतंय. जरूर जरूर जरूर. नक्की. धन्यवाद. धन्यवाद बाबा. बघा 1 2 3 4 5 6 7 8 लवशे होमस्टे मध्ये. बरे दरवाजा उघडा आहे ना तिकडचा, जाऊ द्या खाली त्यांना. हा असा पूर्ण निसर्ग आहे. पाऊस पडतोय बघा आता. जंगलामध्ये होमस्टे लवशे हे असे तुम्हाला राहण्यासाठी स्टँड बनवलेले आहेत. पूर्ण असे स्टँड आहेत. 1 2 पूर्ण असं राहण्यासाठी, आतमध्ये राहण्यासाठी आहे. तिथे 3 आहेत, इथे 2 5 असं राहण्यासाठी. हा येण्यासाठी असा खालून वरती लवशेगावच्या होमस्टेला येण्यासाठी हा रस्ता आहे पूर्ण, पण तुम्हाला चालवतच यावं लागेल असा पूर्ण. हे अशी पायवाट आहे, रोड केलेला आहे, तुम्ही येऊ शकता असं पूर्ण ट्रॅकिंग करत पावसाच्या दिवसात पूर्ण. 5 मिनट तो कुछ बात कर रहा था मेरे को. बोलता तुम बाहर ही रहो, जब दिल लगा तब तक हे सांगणार नाही. बघा ही गावची माणसं अशी लवशे गावातून 2दा वर 2 3दा तीनदा वरती जायला लागतं. आता भाकरी घेऊन मग गुरं सोडायला सकाळी एकदा, शेण काढायला एकदा, संध्याकाळी बांधायला एकदा. हो मग बाकी काय, बाकी लावणी तर झाली आता. बेन्नी त्याला बरं नाही ना, हा. ते पाय दुखते त्यांचा. अच्छा, मग बेन्नी झाली काय? बेन्नी नाही अजून झाली. नाही झाली अजून. नाही झाली. मग आता गणपती अगोदर होईल बेन्नी. होईल. चला मग ठीक आहे. अच्छा ठीक आहे चला. बघा आता आम्ही लवशे गावात परत आलेलो आहोत. ही भात शेती केली आहे, किती सुंदर वाटते बघा. लवशे गाव, भात शेती, ती खाली सावित्री नदी अशी पूर्ण ही अशी वाट आहे खाली जाण्यासाठी लवशे गावाला. बघा भात शेती कशी टप्प्याटप्प्याने. हो काय म्हणते तब्येत पाणी? हां मग काय जाता कुठं नाही ना जात, घरीच असताव ना. हो गेलो होतो वरती तलं बघून आलो. हो हा असा गावचा नजारा घ्यायला भेटतो गावाला आल्यावर. असा ओढा आहे, वरून हातवात आलाय. भात केलेस काय? मग आता पाऊस कुठे आहे? कागद घेतलाय डोक्यामध्ये? पाऊस कुठं आहे? कागद डोक्यावर घेतलाय. हा मग भाकरी वगैरे खाल्लीस? हां मग व्हायत काय आहे यात? खत टाकायचं आहे. हां हां
काय झाली असं आहे म्हणून घेतलं. अच्छा अच्छा अच्छा. मग बेंडणी झाली नाही अजून? नाही चालेल, इकडंच असतं. हां हां. शेतकरी गावचे बघा भात शेतीला खत टाकतायत. कुठलं आहे ते खत? युरिया? हे असं खत टाकायचं. हे भात शेतीला खत टाकतायत बघा. हे असे शेतकरी भात शेतीला खत टाकतायत. कितीचे केले तर वा? 2-3 टोपे केले. होईल ना 10-15 मन होईल ना? नाही होणार एवढं. बघा गावचे शेतकरी. बैलाची जोडी आहे वाटतं. वाड्यात आहे. मग पिंडीला सकाळी जायला लागत असेल. हां हां साडूला बोलला नारबाला तो मला डाबू मला येऊ टाकून हां. काय करतो बघू. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. बघा हा ओढा असा ओढा आहे पूर्ण. ओढपासून आला आहे. ही भात शेती, हे लवशे गाव. असं लवशे गाव. छोटासा पूल म्हणतात गावाच्या औषध. म्हणजे तुम्ही सांगायला गेलं तर ब्रिज. आणि हे मगाशी दाखवलेलं ते खत टाकतायत ते. आणि हा असा ओढा आहे. खाली सावित्री नदी आहे. सावित्री नदीला मिळाला आहे. ही पलीकडे दिसली सावित्री नदी. असा ओढा आहे पूर्ण लवशे गाव. आणि आम्ही गेलो होतो ते इकडे वरती गेलो होतो. ते तलावावरती दाखवलं तिकडे गेलो होतो. आणि ही तर तिकडून तिथे आंघोळी झाली की मग परत दाभेळला जायचे. दादा नमस्कार. नमस्कार. मग कसं वाटलं आपल्या गावचा निसर्ग तुम्हाला कसा वाटला? आणि आपल्याला पण पहिला थांबा. आज आपण आलो माझ्या सहकाऱ्यांसह आणि विठ्ठलला आपण विनंती केली की बाबा विठ्ठल तू चल आमच्याबरोबर लवशेला. आणि विठ्ठल आल्यामुळे ही एक टूर इतकी सुंदर झाली की त्यांनी बरेचसे असे स्पॉट दाखवले की तिथे दुसरे कोणी पोचत नाही. तर खरोखरच विठ्ठलचे आभार. आणि असाच आपला दाभिळगावचाही निसर्ग सुंदर जो परिसर आहे तोही आपण यापुढे दाखवण्याचा प्रयत्न करूया अशी मी विठ्ठलला विनंती करतो. आणि विठ्ठलचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. काय मुंबईकर मंडळी काय म्हणाल? कसं काय वाटलं डोंगर? एकदम छान. मच्छा. काय डोंगर, काय झाडी, एकदम ओके. धन्यवाद. धन्यवाद. वेलकम. माहिती सांगा मला. आपण हे लवलसे होमस्टे हा एक उपक्रम चालू केलाय. लास्ट 2 वर्षापासून आपण हे चालू केलंय. तर आमचा कन्सेप्ट असा आहे की जे मुंबईमध्ये लोक राहतात ज्यांना गावं नाहीत अशा लोकांना गावचा तो फील देणं, गावातील जीवन आणि गावातील संस्कृती, खाद्य संस्कृती आपली कोकणातली जी मोस्टली आहे ती लोकांना दाखवणं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी यासाठी संजय यादवराव जे आमचे फाउंडर आहेत त्यांनी आम्हाला ते हेल्प केलेले. हो, काउन्सिल केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे करत असतो सगळं. आमचा उद्देश असा आहे की गावामध्ये जी घरं आहेत आणि जी लोक मुंबईला राहतात नोकरीनिमित्त गेलेले आहेत त्या बंद घरांमध्ये आम्हाला त्यांनी ऍक्सेस दिलेत, त्यांचे चाव्या दिलेत. आणि आम्ही त्याच घरांमध्ये आपले जे पर्यटक येतात त्यांना आम्ही ऍज अ पाहुणे म्हणून आम्ही त्यांना सर्व्हिस देत असतो. आपल्या इथे पूर्ण हॉटेल किंवा रिसॉर्टचा तो कस्टमर आणि कंझ्युमर हा जो ह्या फील आहे तो आम्ही इथे येऊन देत नाही. कारण प्रत्येक जण येणारा हा आमचा पाहुणा म्हणूनच आम्ही त्यांना म्हणजे हे करत असतो. तर त्यामध्ये आपण 3 उद्देश आपले आहेत की मुंबईच्या लोकांना गावचं हे घर देणं, राहण्यामध्ये करणं, आपल्या चुलीवरचं जेवण हे देणं आणि निसर्गामध्ये फिरणं. आणि निसर्गामधील जे नदीमध्ये पोहणं असेल, आमचं शेततळ आहे त्या शेततळ्यामध्ये पोहणं असेल, त्यात बोटिंगचं आपण हे केलंय, फिशिंगचं पण आपण करतोय. परत नदीमध्ये पोहणं, ओढ्यावरती स्लायडिंग करणं, नैसर्गिक स्लायडिंग. म्हणजे रिसॉर्टमध्ये आपण ते घसरगुंडीमध्ये स्लायडिंग करतो तो फील वेगळा, पण नदीमध्ये जो नॅचरली जो घसरगुंडीचा आहे ते एक मस्त वाटतं. धबधबे आहेत आपल्याकडे छोटे, तिथे आपण नेतो पर्यटकांना. जीवन पद्धती कशी असते तेही लोकांना आपण सांगतो. हो नक्कीच, तेही सांगतो. आणि जी घरं बंद आहेत त्या घरांची साफसफाई राहते आणि त्या लोकांनाही उत्पन्न भेटतं की गावचं घर बंद आहे पण त्यातून आपल्याला उत्पन्न भेटतं. हा गावातल्या लोकांसाठी हे आहे. परत जे गावामध्ये जे इथं स्थानिक लोक आहेत त्यांना एक प्रकारचा एक रोजगार निर्माण झालेला आहे. आणि त्या रोजगार त्यातून आपण आता जवळजवळ माझ्याकडे 4 कुटुंब आहेत
म्हणजे माझं धरून 5 कुटुंब आम्ही याच्यावरती उदरनिर्वाह करतोय आणि एक चांगला कन्सेप्ट आम्हाला भेटलेला आहे. लोकांचाही त्यामध्ये चांगला सहभाग आहे आणि खूप या वर्षी जवळजवळ 1001 पर्यटकांनी आपल्याला चांगली भेट दिलेली आहे. अजूनही आपली बुकिंग चालूच आहे. आपलं जून पासून भात लावणी महोत्सव होतो, तो आपला डिसेंबर पर्यंत आपलं चालतं. हे सर्व म्हणजे जोपर्यंत हिरवगार निसर्ग आहे तोपर्यंत आपण ते करत असतो आणि लोकांना त्याचा आनंद देत असतो. धन्यवाद. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.